महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी केली आहे। आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे। या पत्राची प्रत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनाही पाठवली आहे। 50,000 रुपये मदत आणि कर्जमाफीची मागणी। 29 सप्टेंबर 2025 लिहिलेल्या या पत्रात वंचित बहुजन आघाडीने अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान आणि सरकारने आतापर्यंत केलेली मदत अपुरी असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे। पक्षाच्या प्रमुख मागण्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या संकटात सरकारने तात्काळ आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे की अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नाही तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे। बांधावरचे गवत, पिकांचे अवशेष वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे सण उत्सव आणि दिवाळीसाठीचे पीक हातून गेले आहे। या संकटाचा फटका लहान व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसला असून बारमाही बलुतेदार आणि मागासवर्गीय समुदायावरही संकट कोसळले आहे। पंचनामे कशासाठी? आंबेडकरांचा सरकारला सवाल। सरकारने केलेली 2,200 कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे। आंबेडकर यांनी कठोर शब्दांत सरकारला विचारणा केली आहे की मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करताना, त्यांना मदत करताना सरकार कुठलेच सर्वेक्षण, पंचनामे करत नाही, मग शेतकऱ्यांसाठी हे सोपस्कर फॉर्मॅलिटीज का आहेत? त्यांनी सरकारला तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत म्हटले आहे की आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको, तर सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा। वंचित बहुजन आघाडीने सरकारला त्वरित या मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे।